नमस्कार मंडळी. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणलोट विकासाची कामं होत आहेत. दुष्काळाविरुद्धच्या या लढाईत आपले सर्वच गावकरी एखाद्या सैनिकाप्रमाणे अगदी जोमानं जीव ओतून काम करतायत. मित्रांनो, पाणलोट विकासाचे विविध उपचार करण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा JCB, पोकलेन यासारख्या यंत्रांचा वापर करावा लागतो. विशेषतः CCT, डीप CCT, कंपार्टमेंट बंडिंग, नाला रुंदीकरण, खोलीकरण यांसारखे उपचार करण्यासाठी या यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यंत्रांचा वापर केल्यानं होतं काय, तर कामाला गती मिळते. पण मित्रांनो, इथे यंत्र महत्त्वाचे नसून महत्त्वाचे आहेत ते या यंत्रांना चालवणारे यंत्रचालक बांधव. म्हणूनच आज आपण आपल्या यंत्रचालक बांधवांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार यंत्रचालक मित्रांनो. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठीच्या या लढाईत तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे. म्हणूनच पाणलोट विकासाचे उपचार यंत्राच्या सहाय्यानं तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक पद्धतीनं करता यावेत, यासाठी आपले कृषी अधिकारी मोहिते सर तुम्हाला काही सूचना देणार आहेत. चला तर आपण जाऊया मोहिते सरांकडे. नमस्कार सर. नमस्कार चतुरराव आणि यंत्रचालक बांधवांनो. तर मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम यंत्राच्या सहाय्याने चर खणून जे पाणलोट उपचार केले जातात, उदाहरणादाखल डीप CCT, कंपार्टमेंट बंडिंग, कंटूर बंडिंग यासारखे उपचार करताना यंत्रचालक बांधवांनी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत. तर यंत्रचालक मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गावात यंत्राच्या सहाय्याने पाणलोटाची कामे करण्यासाठी जाता, त्या ठिकाणी तुम्हाला फक्कीच्या सहाय्याने ठराविक अंतरावर अशा वेड्यावाकड्या रेषा आखलेल्या दिसतील. या रेषा ह्या पाणलोटाची कामे उत्तम दर्जाची होण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने आखलेल्या असतात. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की जशा फक्कीच्या सहाय्याने रेषा आखलेल्या आहेत तंतोतंत हुबेहूब तसंच खोदकाम आपल्याला यंत्राच्या सहाय्याने करायचं आहे. मित्रांनो, उदाहरणादाखल आता आपण ज्या ठिकाणी डीप CCT खोदणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की फक्कीच्या सहाय्याने अशा वेड्यावाकड्या रेषा आखलेल्या आहेत. या रेषा म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून कंटूर रेषा आहेत. कंटूर रेषा म्हणजे जमिनीवरील समपातळीतील बिंदूंना जोडणाऱ्या रेषा. म्हणजे नक्की काय, तर या रेषेवरील सर्व बिंदू हे समान पातळीत असतात. त्यामुळे या रेषा कधी सरळ असतात, कधी अर्धवर्तुळाकार असतात, कधी नागमोडे असतात, तर कधी वेड्यावाकड्या कशा असू शकतात. जर या रेषा वळणावळणाच्या असतील तर आपल्याला खोदकामही वळणावळणाचंच करायचं आहे. परंतु बरेचसे आपले यंत्रचालक बांधव म्हणतात की ह्या रेषा वळणावळणाच्या आहेत, खोदकाम वळणावळणाने केलं काय आणि सरळ केलं काय फरक पडतो. तर मित्रांनो, फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. जर मित्रांनो तुम्ही या रेषेवर वळणावळणाने न करता सरळ खोदकाम केलं तर पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी या चरातून उताराच्या दिशेनं वाहून जातं आणि आपला मुख्य उद्देश सफल होत नाही, फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो. त्या दृष्टिकोनातून ह्या रेषा फक्कीच्या सहाय्याने जशा आखलेल्या आहेत तंतोतंत हुबेहूब तसंच खोदकाम आपल्याला करायचं आहे. लक्षात आलं ना मित्रांनो? आम्हाला माहित आहे की असे कंटूर रेषेप्रमाणे वळणं घेत यंत्राच्या सहाय्यानं खोदकाम करणं हे तुमच्यासाठी फार प्रयत्नपूर्वक करायचं काम असतं. पण मित्रांनो, जरा धीरानं सबुरीनं तुम्ही हे काम केलं तर हे काम तंत्रशुद्ध पद्धतीनं होईल आणि पाणलोटाचा उपचार अचूक होऊन त्याचा सर्वांनाच भरघोस फायदा होईल. आणि हे करण्यामध्ये तुमचा वाटा मोलाचा असेल. म्हणून हे काम तुम्ही जरा काळजीपूर्वक केलं की झालं. चला तर पुन्हा जाऊया मोहिते सरांकडे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डीप CCT खोदण्यासाठीच्या 3 लाईनी आखलेल्या आहेत. आता आपण या लाईनीतील पहिल्या लाईनीवर जाऊया आणि तिथं प्रत्यक्ष पाहूया की हे चर कशा पद्धतीने आखलेले आहेत. या पहिल्या ओळीमध्ये पहिला चर 20 मीटरचा आखल्यानंतर 2 मीटरचं अंतर सोडून परत दुसरा चर आखलेला आहे. अशा पद्धतीने एक चरांची शृंखला मिळवलेली आहे. आता आपण दुसऱ्या ओळीकडे जाऊया. या दुसऱ्या ओळीतील पहिला चर हा पहिल्या ओळीतील चराच्या बरोबर खाली नाही, तर पहिल्या ओळीतील 2 चराच्या मध्ये जो आपण गॅप ठेवला आहे ना त्याच्या बरोबर खाली आखलेला आहे. हे केल्यामुळे काय होतं, तर मित्रांनो, ज्यावेळी पाऊस पडतो आणि पहिल्या ओळीतील चर हे पाण्यानं पूर्ण भरतात त्यावेळी त्या चरातील अतिरिक्त पाणी खाली येऊन दुसऱ्या ओळीतील चरात साठवलं जातं. त्या दृष्टिकोनातून या चरांची आखणी केलेली असते. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर या चरांची ज्या पद्धतीने आखणी केलेली आहे त्या पद्धतीने तंतोतंत हुबेहूब तसंच खोदकाम करायचं आहे. मित्रांनो, आता आपण डीप CCTच्या चराचं खोदकाम करणार आहोत. तुम्ही पाहत आहात की डीप CCTच्या चराचे बॉक्सेस आपण आधीच आखलेले आहेत. या बॉक्सेसपैकी जी उताराच्या बाजूची रेषा आहे त्या रेषेपासून 6 इंच वरच्या बाजूने आपल्याला खोदकाम सुरू करायचं आहे. असं केल्यामुळे काय होईल, तर ज्यावेळी तुम्ही 6 इंच वरून खोदकाम सुरू करसाल त्यावेळी रेषेपर्यंतचा भाग हा ऑटोमॅटिक मशीननं काम करताना ढासळेल आणि तुम्हाला अपेक्षित असलेली चराची रुंदी मिळेल.
त्या दृष्टिकोनातून खोदकाम हे कधीही रेषेवरून सुरू करू नका, तर रेषेच्या वरती 6 इंच अंतरापासून सुरू करा. मित्रांनो, यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी चर खोदतो त्यावेळी चरातून निघालेली माती ही चराच्या खालच्या बाजूला म्हणजेच उताराच्या बाजूला ठराविक अंतर सोडूनच टाकावी. ही माती कोणत्याही परिस्थितीत चराच्या वरच्या म्हणजे चढाच्या बाजूला टाकू नये. जर मित्रांनो आपण ती वरच्या बाजूला टाकली तर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी पावसाबरोबर ती माती पुन्हा चरात येऊ शकते. त्याचप्रमाणे ही माती चराच्या खालच्या बाजूला जर तुम्ही एकदम चराला चिकटून टाकली तर काय होईल, ही माती ढासळून पुन्हा चरात येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून खालच्या बाजूला ही माती ठराविक अंतर सोडूनच टाकावी. हे ठराविक अंतर म्हणजे काय, तर मित्रांनो हे ठराविक अंतर म्हणजेच बर्म. आणि हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की हा बर्म सोडणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या चरातून निघालेली माती आपण चराच्या खालच्या बाजूला टाकून ज्यावेळी ताल बांधतो त्यावेळी या तालीची लांबी ही चराच्या लांबी इतकीच ठेवावी, ती कमी किंवा जास्त ठेवू नये. त्याचबरोबर वेळोवेळी मशीनच्या बकेटच्या साहाय्याने या तालीच्या माथ्यावरील माती ही दाबून त्याचा माथा एक समान करून घ्यावा. यालाच आपण माथा मारणे असंही म्हणतो. हे करत असताना काही माती ढासळून बर्मवर येऊ शकते. अशा वेळी पुन्हा एकदा बकेटच्या साहाय्याने एक दात जो असतो ना कडेचा, त्याच्या साहाय्याने या बर्मवरची माती स्वच्छ करून घ्यावी आणि बर्म क्लीन करावा. मित्रांनो, आता नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी आपण डीप सीसीटीचं काम करत असतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास येतं की आपले काही यंत्रचालक बांधव हे चरातून निघालेल्या मातीने चराच्या खालच्या बाजूला तर ताल घालतातच, परंतु चराच्या सुरुवातीला व शेवटीही माती टाकून तिथं छोटे छोटे बांध घालतात. त्याचा असा गैरसमज असतो की त्यामुळे पाणीसाठा जास्त होईल. परंतु मित्रांनो, या पद्धतीने चराची तोंड बंद केल्यामुळं होतं काय, ज्यावेळी चर भरतात त्यावेळी अतिरिक्त पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे चर मधोमध फुटतात आणि फायद्यापेक्षा नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. त्यामुळे ही गोष्ट अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत चराची तोंड बंद करू नका. आणि मित्रांनो, गावातील कुणी जर शेतकरी येऊन तुम्हाला सांगत असतील की या चराची तोंड बंद करा, तर तुम्ही तुमच्या अनुभवावरून त्यांना याचे तोटे सांगा आणि त्यांना नम्रपणे असं काम करण्यास नकार द्या. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी आपण चर खोदत असतो त्यावेळी त्यामध्ये मोठे मोठे ढेकळ निघतात. अशा वेळी हे ढेकळ फोडूनच मग ती माती तालीवर टाका. जर तुम्ही डायरेक्ट हे ढेकळ जर तालीवर टाकले तर तालीवरची माती आणि ढेकळ ढासळून डायरेक्ट आपल्या चरात येऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा की हे ढेकळ फोडूनच आपल्याला त्याची माती तालीवर टाकायची आहे. सर, आणि चर खणताना जर खडक लागला तर? चर खोदताना जर काही अंतरावर खडक लागला तर खोदकाम तिथंच थांबवावं. खडक फोडून खाली जाण्याचा प्रयत्न करू नये. परंतु मित्रांनो, अशा परिस्थितीत तुम्ही खोली तर वाढवू शकत नाही, पण चराची रुंदी स्थानिक परिस्थितीचा विचार करून वाढवू शकता, जेणेकरून आपल्या चराचा पाणी साठा हा कायम राहील. मित्रांनो, आता तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी आपल्याला खडक लागलाय, परंतु किती, तर अर्धा मीटर खोदल्यानंतर मग आपल्याला खडक लागला. अशा परिस्थितीत आपण आणखी खोल तर जाऊ शकत नाही. अशा वेळी आपण या चराची रुंदी थोडी वाढवून आपल्याला अपेक्षित पाणी साठा आपण इथं करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण चराची रुंदी थोडी वाढवित आहोत. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, ही चराची रुंदी वाढवताना ती चराच्या वरच्या दिशेने वाढवा. खालच्या दिशेला जिथे ताल आहे त्या दिशेने वाढवू नका. सर, सीसीटी किंवा डीप सीसीटीचं काम करताना जर मध्ये झाड असेल तर मित्रांनो, लक्षात घ्या, जल आणि मृदसंधारणाबरोबरच वृक्ष संवर्धन ही अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीतच असेल की झाडाची मुळं ही माती घट्ट ठेवून जमिनीची धूप तर थांबवतातच, पण त्याचबरोबर पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. बऱ्याचशा आपल्या यंत्रचालक बांधवांच्या डोक्यात असा प्रश्न येतो की आखणी करताना तर झाडाच्या बुडक्यातून आखणी करत पुढे गेलेले आहेत, मग खोदकाम करताना काय करायचं? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आखणी करताना सोयीस्कर व्हावं म्हणून ही सलग आखणी केलेली असते, परंतु तुम्ही खोदकाम करताना झाडाच्या दोन्ही बाजूला 2-2 मीटर अंतर सोडूनच खोदकाम करावं. आणि जर काही गावातली लोक तुम्हाला सांगायला लागली की ही झाडं उपटून टाका, तर त्यांना ह्या झाडाचं महत्त्व तुम्ही पटवून द्या आणि त्यांना झाडं उपटण्यापासून परावृत्त करा. काय यंत्रचालक मित्रांनो, लक्षात येतंय ना? तर आता नाला रुंदीकरण खोलीकरण करताना नक्की काय काळजी घ्यावी सांगणार आहेत मोहिते सर. आता आपण ज्या नाल्यामध्ये उभे आहोत या नाल्यावरती एक जुना सिमेंटचा बंधारा आहे. हा जवळजवळ 8 ते 10 वर्षापूर्वीचा बंधारा आहे. त्यामुळे आपल्याला दिसत आहे की या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे. आज आपण या नाल्यातील हा गाळ बाहेर काढताना म्हणजेच नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की हे नाला रुंदीकरण खोलीकरण करण्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर नाल्यात साठलेला गाळ हा बाहेर काढणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त पाण्याला जमिनीत मुरायला लावणे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की नाल्यातील आपल्याला फक्त गाळच बाहेर काढायचा आहे, वाळू नाही.
कारण वाळू हे पाणी साठवण्याचं अतिशय उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टिकोनातून ज्या नाल्यामध्ये वाळू साठा हा मोठ्या प्रमाणावर आहे अशा नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करूच नये. त्याचबरोबर मित्रांनो, जर एखाद्या नाल्यात तुम्ही नाला रुंदीकरण खोलीकरण सुरू केलं आणि साधारण 1 मीटर खोल गेल्यानंतर खाली जर वाळूचा साठा लागला तर अशा वेळी रुंदीकरण खोलीकरण तिथंच थांबवा. नाल्यातील वाळू बाहेर काढून खोलीकरण अजिबात करू नका. त्याचप्रमाणे एखाद्या गावात असंही होतं की काही लोक येतात आणि ज्या नाल्यामध्ये वाळू साठा मोठ्या प्रमाणावर आहे अशा नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करा असं सांगतात. अशा वेळी यंत्रचालक बांधवांनो, ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना विनंतीपूर्वक याचे तोटे सगळे समजून सांगा आणि अशा नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करू नये असं त्यांना पटवून सांगा. मित्रांनो, ज्या नाल्यावर जुना बंधारा आहे, मग तो मातीचा असो किंवा सिमेंटचा असो, अशा नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण कसं करायचं तर या ठिकाणी आपण उदाहरणादाखल आत्ता आपल्या नाल्यावर जो सिमेंट बंधारा आहे तो घेऊया. या सिमेंट बंधाऱ्याच्या आतील बाजूला म्हणजे ज्या बाजूला पाणी साठतं त्या बाजूला बंधाऱ्याच्या पायापासून वरच्या बाजूला येत 5 मीटर अंतर सोडा आणि तिथं एक खून मार्क करा. या खुणेपासून आपल्याला नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण सुरू करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही जर हा 5 मीटरचा बर्म न ठेवता बंधाऱ्याच्या पायापासूनच नाला रुंदीकरण खोलीकरण सुरू केलं तर बंधारा गळू शकतो. त्या दृष्टिकोनातून 5 मीटर अंतर सोडूनच म्हणजेच बर्म सोडून आपल्याला नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण सुरू करायचं आहे. आणि बऱ्याच वेळा गावातील काही मंडळी येतात आणि ते सांगतात की हे नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण एकदम पायापासून चालू करा, का तर तिथं चांगला गाळ असतो. तर मित्रांनो, अशा वेळी यंत्रचालक बांधवांनी त्यांना विनंती करून त्यांना समजून सांगा की जर आपण पायापासून सुरू केले तर कोणकोणते तोटे होतात. त्या दृष्टिकोनातून 5 मीटरचा बर्म सोडूनच नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण सुरू करावं. मित्रांनो, आता या नाल्यातील गाळ कुठे टाकावा? अशा वेळी आसपासचे शेतकरी जर हा चांगला सुपीक गाळ ट्रॉलीत भरून जर स्वतःच्या शेतात टाकत असतील तर त्यांना प्राधान्य द्या. जर समजा गाळ वाळू मिश्रित किंवा थोडा मुरुम मिश्रित असेल तर अशा वेळी शेतकरी न्यायला तयार नसतात. अशा वेळी हा गाळ आपल्या नाल्याच्या दोन्ही काठावर 1.5 मीटरचं अंतर सोडून आतील बाजूस तालीच्या स्वरूपात टाका. कोणत्याही परिस्थितीत हा गाळ अस्ताव्यस्त स्वरूपात टाकू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नाल्याचं खोलीकरण हे जास्तीत जास्त 3 मीटर खोलीपर्यंतच करायचं आहे. परंतु जर 3 मीटर खोलीच्या आधीच खडक लागला तर काय करायचं तर खोलीकरण तिथेच थांबवावं. खडक फोडून खाली जायची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की नाल्याचे काठ हे कधी असे सरळ नसतात तर हे काठ उताराचे असतात. आता तुम्ही पाहत आहात की आपल्या नाल्याचे दोन्ही काठ हे कसे उताराचे आहेत. त्या दृष्टिकोनातून या नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करताना हे काठ असे सरळ न खोदता त्यांचा जसा उतार आहे त्या उताराला अनुसरूनच नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करावं. आणि त्याचबरोबर या नाल्याच्या काठांना सरळ खोदणं टाळावं. आता आपण पाहत आहोत की नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडं आहेत. अशा वेळी ज्यावेळी आपण नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करतो त्यावेळी नाला काठावरील झाडं ही जास्तीत जास्त कशी वाचतील याची कटाक्षाने काळजी आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे की ही झाडांचं जल आणि मृदसंधारणामध्ये किती महत्त्व आहे. त्या दृष्टिकोनातून नाल्याच्या काठावर असणाऱ्या झाडांना कमीत कमी इजा पोचेल अशा पद्धतीने नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करावं. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, नाला जर तुमचा वळणावळणाचा असेल तर नाल्याचं रुंदीकरण खोलीकरणही वळणावळणानंच करावं. नाला सरळ करण्याचा किंवा त्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करू नये. जर तुम्ही नाल्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला तर आसपासच्या जमिनीला धोका पोचू शकतो. सर, नाल्याचं खोलीकरण 3 मीटर पर्यंत करावं हे तर ठीक आहे, पण नाल्याच्या काठांना कुठून खोदायला सुरुवात करावी? आपण जर सिमेंट बंधाऱ्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण करत असू तर सिमेंट बंधाऱ्यात पाणी ज्या पातळीनं साठतं ती पातळी नाल्याच्या काठाला ज्या ठिकाणी जुळते त्या पातळीच्या खालीच आपल्याला नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करायचं आहे. त्या पातळीच्या वरती कोणतेही नाल्याचं रुंदीकरण अथवा खोलीकरण करू नका अथवा त्या पातळीच्या वरती स्पर्शही करू नका. आणि जर तुम्ही माती नाला बांधाचं नाला रुंदीकरण खोलीकरण करत असाल तर सर्वात सुरुवातीला ही गोष्ट लक्षात घ्या, सांडव्यात जी पाण्याची पातळी आहे म्हणजे ज्या लेवलनं पाणी हे सांडव्यातून बाहेर जातं ती पातळी नाल्याच्या काठाला ज्या ठिकाणी बरोबर जुळते त्याच्या खालीच आपल्याला नाल्याचं रुंदीकरण खोलीकरण करायचं आहे. त्या पातळीच्या वरती साधं बकेटही लावू नका. सर, बऱ्याचदा नाल्यातून गावातल्या पाईपलाईन्स गेलेल्या असतात, अशा वेळी काय करावं? सगळ्यात सुरुवातीला पाईपलाईन कुठून गेली ती एक लाईन मार्क करून घ्या. त्या रेषेच्या पुढे 1 मीटर आणि मागे 1 मीटर अशी 2 मीटर जागा सोडून द्या आणि उर्वरित सर्व नाल्याचं नाला रुंदीकरण खोलीकरण पूर्ण करून घ्या. झालं तर यंत्रचालक मित्रांनो, तुम्ही फक्त एवढी काळजी घेतली तर आपली पाणलोटाची सर्व कामं ही तंत्रशुद्ध पद्धतीने होतील आणि गावाच्या गावं पाणीदार होतील आणि ही गावं पाणीदार करण्यामागे तुमचा सिंहाचा वाटा असेल. मोहिते सर, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आज मोहिते सरांनी आपल्या यंत्रचालक बांधवांसाठी अगदी मोलाची माहिती दिली. पण ही माहिती फक्त यंत्रचालकांसाठीच आहे असं बिलकुल नाही.
सर्व गावकऱ्यांनी या सूचना लक्षात घेऊन यंत्रचालक बांधवांची या संदर्भात चर्चा करावी आणि आपल्या गावातली कामं ही तांत्रिक दृष्टीने उच्च दर्जाची होतील याची काळजी घ्यावी. साताऱ्यातील जांबुद्रुक गावाच्या गावकऱ्यांनी जेसीबी आणि पोकलॅन चालक बांधवांच्या सहकार्याने आपल्या गावात जलसंधारणाचं असं काही तंत्रशुद्ध काम केलंय की दुष्काळाला टक्कर द्यायला आता जांबुद्रुक गाव सुसज्ज झालंय. बघितला हा उत्साह. आणि म्हणूनच यंत्रचालक मित्रांनो, सर्वांनी एकत्र येऊन अपार मेहनत घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठीची ही मोहीम म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा फार मोठी संधी आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही सुद्धा जीव ओतून हे काम करणार आहात आणि गावागावाला पाणीदार करण्याच्या या कामात एखाद्या वॉटर हिरो प्रमाणेच खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहात. चला तर मित्रांनो, आता आपण सगळे मिळून नव्या जोमानं कामाला लागूया आणि आपापल्या गावाला पाणीदार करूया.